कधी करताय मग अशी झणझणीत शेवग्याची आमटी? अशी आमटी कराल तर एक नाही दोन भाकरी खाल. तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीची शेवग्याची आमटी. तर काय करायचं, शेवगा कट करून पाण्याने धुवून घ्यायचा. पाणी हे लगेच निथळून घ्यायचं आणि गॅसवर कढई ठेवायची. त्याच्यात 2 चमचे तेल टाकायचं आणि हा कट केलेला शेवगा त्याच्यात टाकायचा. थोडंसं हळद मीठ टाकायचं आणि हे 2 मिनटं छान परतून घ्यायचं. आता लगेच थोडंसं पाणी टाकायचं आणि एक छान वाफ काढून घ्यायची. आता आपण वाटणाची तयारी करणार आहे. एक मोठा कांदा घ्यायचा, खोबरं, लसूण, कोथिंबीर घ्यायचं आणि स्लाईस कट करायचं. तोपर्यंत पॅन ठेवायचा गॅसवर गरम होण्यासाठी. थोडंसं तेल टाकायचं आणि हे कट केलेले काप सगळं त्याच्यावरती टाकायचं आणि छान लालसर होईपर्यंत हे भाजून घ्यायचं. थोडेसे त्याच्यात शेंगदाणे पण टाकायचे आणि ते पण छान भाजून घ्यायचं. आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि मिक्सरला छान बारीक फिरून घ्यायचं. शेवगा आपल्याला जास्त शिजवायचा नाही. कढईत तेल घ्यायचं गरम होण्यासाठी आणि हे आपण वाटण केलेलं ते त्याच्यात टाकायचं आणि छान मिक्स करून परतून घ्यायचं. थोडीशी हळद टाकायची, आवडीनुसार आपण मसाले टाकू शकता. थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत हे छान मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं. त्याला खूप छान लाल असा रंग येतो आणि त्याच्यामध्ये हा शिजवलेला शेवगा टाकायचा. थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि 5 ते 10 मिनटं छान शिजू द्यायचं. तर बघा अशा पद्धतीने तयार होईल आपली शेवग्याची आमटी. तर रेसिपी कशी वाटली मित्रमंडळी नक्की सांगा. ही शेवग्याची आमटी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.